चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपण नरसिंहवाडी इथे दत्त महाराजांच्या इच्छेने आलेलो आहे. खूप छान दर्शन झालं. या वर्षातला शेवटचा गुरुवार आहे, तर दर्शन महाराजांचं खूप छान झालं. आणि पुढचा जो गुरुवार आहे तो 2026 आहे. तर आज आपण गुरुचरित्र पारायणाचा रोज एक अध्याय आपण जेव्हा वाचतो तेव्हा मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल हे जर आलं तर मग रोज एक अध्याय आपण वाचणं बंद करायचं का, कोणाकडून वाचून घ्यायचं का, असं खूप जणांचे प्रश्न आहे. पोथी रोज उचलायची का, असं खूप जणांचा प्रश्न आहे. तर गुरुचरित्र अध्याय रोज जर आपण वाचलं, वाचन करताना त्याला कोणतेही नियम नाहीये, ब्रह्मचार्याचे नियम नाहीये, कोणतेही नियम नाहीये. मग मासिक धर्म आला, वृद्धी आली, सुतक आला, तर काय करायचं? सुतक जे आहे ते आपण फक्त 3 पिढ्याचं पाळायचं, पूर्ण गावचं सुतक पाळायचं नाही. आपले आजोबा असेल, वडील असेल, आपली जी पिढी आहे त्यांचं 3 पिढ्याचं सुतक पाळायचं, सगळ्यांचं गावचं सुतक पाळायचं नाही. पण जेवण सोडतो का नाही सोडत, त्याप्रमाणे सुतक असेल, वृद्धी असेल ना, ते फक्त 3 पिढ्याचं पाळायचं, बाकी कोणाचं पाळायचं नाही. मासिक धर्म जर आला असेल तर मग वाचन बंद करायचं का? समजा आपण सकाळी वाचन केलं आणि मासिक धर्म आला, मग दुसऱ्या दिवशीचं नंतरचं वाचन बंद करायचं का? वाचन बंद करायचं. तुम्ही म्हणणार मग कोणाकडून वाचन करून घ्यायचं का? नाही चालत. आपलं जे वाचन आहे ते पूर्णपणे बंद करायचं. आणि जेव्हा आपला मासिक धर्म होईल, 1 दिवस, 2-4 दिवसांनी जेव्हा होईल, घरामध्ये गोमूत्र टाकल्यानंतर मग परत वाचायला सुरुवात करायची. तुम्ही म्हणणार मग दादा माझ्या मिस्टरांनी वाचन केलं चालेल का, हे केलं चालेल का? नाही चालणार. घरामध्ये खूप जण आता बाजूला बसत नाही. जे बाजूला बसत असेल त्यांनी मिस्टरांकडून वाचून घ्यावं, पण बाकीच्यांनी कोणीच वाचायचं नाही. मासिक धर्म आला असेल तर 4 दिवस, 5 दिवस आपण वाचन करायचं नाही, ते पूर्णपणे बंद करायचं. खूप जण आता चुकीचं सांगतायत, ते म्हणतात की वाचन कोणाकडून करून घ्या, असं चालत नाही. आपण जशी नित्यसेवा बंद करतो त्याप्रमाणे मासिक धर्मामध्ये 5 दिवसामध्ये आपण कोणतंही गुरुचरित्र पारायण असेल, स्वामीचरित्र असेल, नामस्मरण असेल, ते काहीच करायचं नाही. मग तुम्ही म्हणणार दादा मग गुरुचरित्राचे असे नियम आहे की वाचन बंद करायला चालत नाही. याच्यामध्येच एक गंमत अशी आहे की गुरुचरित्राचा रोज एक अध्याय आपण जेव्हा वाचतो त्याला कोणतेही नियम नाही, हे लक्षात ठेव. गुरुचरित्राची याच्यामध्ये नुसती एक ओवी जरी वाचली आपण त्याच्यामध्ये पण खूप ताकद. गुरुचरित्राची एक ओवी जरी वाचली ना त्याच्यामध्ये खूप म्हणजे ओवी जरी वाचली त्याला कोणतेही नियम नाही. मग सुतक आला असेल 10 दिवस 12 दिवस ते सुतक होऊ द्यायचं. ते सुतक झाल्यानंतर 12 दिवसानंतर मग पहिल्यापासून जिथपर्यंत आपलं संपलं त्याच्या पुढे आपण वाचायला सुरुवात करायची. वृद्धीचं पण तसंच आहे. जवळची वृद्धी बघायची, सुतक जवळचं बघायचं, त्याच्यापासून वाचायला सुरुवात करायची. मग रोज पोथी उचलायला चालेल का? चालेल. रोज वाचन झालं, पोथी उचलून ठेवून द्या, परत एका ठिकाणी ठेवा. रोज आपण जेव्हा वाचताना आहे ना आपलं मन स्थिर पाहिजे. आपण दत्त महाराजांसाठी वाचतोय आणि वाचताना आपण आपल्यासाठी वाचतोय हे लक्षात ठेवा. रोज जर गुरुचरित्र आपण जर वाचलं ना त्याच्यामध्ये ताकद खूप. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची, आपलं कोणतंही कार्य असेल ना त्या सगळ्या गोष्टी मोकळ्या होत असतील. कोणाला बाधा असेल, कोणाला त्रास असेल, त्या सगळ्या गोष्टी मोकळ्या होत्या. म्हणून गुरुचरित्र जेव्हा रोज आपण वाचतो त्याला कोणतेही नियम नाही. मासिक धर्मामध्ये पण आपण जे गुरुचरित्र आहे ते वाचायचं नाही, कोणाकडून वाचून घ्यायचं नाही. 5 दिवस बंद करा, नंतर पहिल्यापासून जिथून बंद आलं तिथून वाचायला सुरुवात करायचं. आणि या काळामध्ये खूप जण म्हणतात आमच्या घरामध्ये नॉनव्हेज होतं, या गोष्टी होत. तुम्ही नॉनव्हेज या गोष्टी होत असेल ना तर गुरुचरित्र वाचू नका किंवा तुम्ही स्वतः करू नका. त्या दिवशी वाचायचं नाही, बाकी गोष्टी आपण करायच्या. नरसोबाच्या वाडीला तिथं आलेलो आहे आता महाराजांच्या इच्छेने. वर्षाच्या शेवटी महाराजांचं दर्शन होतंय. मागच्या वर्षी गाणगापूरमध्ये होतो, आज नरसोबाच्या वाडीला आहे. ही दत्त महाराजांची किमया आहे. मनामध्ये भीती न ठेवता रोज आपण जर गुरुचरित्र वाचायला आपण सुरुवात करा, काही होत नाही. आपल्याला एक वेळ जाईल, एक 10 मिनिटं रोज जातील, 15 मिनिटं जातील, पण रोज गुरुचरित्र वाचल्याने तुम्हाला एक प्रकारची एनर्जी. मी पण वर्षभर 365 दिवस गुरुचरित्र वाचलेलं आहे, त्याचा अनुभव खूप आहे. म्हणजे ह्या काळामध्ये मासिक धर्म पण येत असता, सुतक असेल ते येत असतं, वृद्धी असते येत असतं, सगळं येत असतं. काही काही वेळेस काय व्हायचं, मला ऑफिसला जायच्या अगोदर विसरून जायचो मी कधी कधी. मग ऑफिसला जायचो, नंतर आल्यावर चालतं का नाही, खाऊन पिऊन वाचायला चालत नाही कोणतंही असं. मग ते दिवस स्किप करायचा, पुढच्या दिवशी परत वाचायचं. आपलं कोणतंही काम एखाद्या चुकीने राहतं, गडबडीत राहतं. प्रपंच, महाराजांनी काय सांगितलं, प्रपंच करून परमार्थ करायचा.
म्हणून एक दिवस वाचायचं राहिला असेल तर जास्त ताण घ्यायचा नाही, पुढच्या वेळेस परत वाचायचं. म्हणून अशा पद्धतीने गुरुचरित्राचा रोज एक अध्याय आहे, तो प्रत्येकाने वाचावा. मासिक धर्मपुस्तक या काळामध्ये गुरुचरित्र आपण वाचायचं नाही, घरी नाही, कुठंच नाही वाचायचं. या पद्धतीने प्रत्येकाने करावं. नरसोबाच्या वाडीला आलेलो आहे, उद्या कोल्हापूर इथं आहे. खूप छान दर्शन झालं. औदुंबराचं पण सकाळी दर्शन झालं. आता नरसोबाच्या वाडीचं दर्शन झालं. महाराजांनी याच्यामध्ये खूप, हे जे पाणी आहे हे तीर्थ आहे. महाराजांनी खूप आशीर्वाद दिलेले. अशा पद्धतीने प्रत्येकाने एक अध्याय आहे ते 2026 मध्ये वाचायला सुरुवात करावी. खूप ताकद आहे आणि दत्त महाराज सदैव आपल्या पाठीशी असतात. झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.